आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गायत्री ताई, ताई म्हटलेलं चालेल ना तुम्हाला? ताई लग्न करून या घरात आल्या आणि संसार सांभाळायला घेतलाय. खरं सांगू, मला नाही माहिती तुम्ही इथे असताना हे घर कसं होतं, पण एवढं मात्र नक्की की अजिंक्य खूप सुखी होते या संसारात. अजूनही आठवण काढतात ते तुमची. ताई, तुम्ही हे घर जितकं छान सांभाळलंय, जितका छान हा संसार सांभाळलाय, तितकाच छान मलाही सांभाळायचंय. ती ताकद माझ्यामध्ये येऊ दे. आणि तरीही माझं काही चुकलं तर माफ करा मला. नाही, अशा वेळी तुम्हीच मार्ग दाखवा मला. आणि हो, शमिकावर खूप प्रेम आहे माझं. मला माहिती आहे तुम्ही आई आहात त्याची, पण तुम्ही जितका जीव लावलाय तिला, तेवढाच जीव मी सुद्धा लावेन. वचन देते. तुम्ही परत आलात? तुम्ही काही राहिलंय का? हो, ऑफिसची फाईल राहिली होती. आधीच तुम्हाला उशीर झाला होता आणि फाईल पण राहिली. पण बरं झालं राहिली. नाही म्हणजे बरं झालं इथेच राहिली, नाहीतर मग शोधाशोध करावी लागली असती ना. हीच आहे ना? हो, हीच. येतो. नीट जा. बाय. बाय. बाबा, कुठली गोळी घेताय? बाबा, तुमच्या ज्या रेग्युलर गोळ्या सुरू आहेत त्यापैकी या वेळेला कुठलाच डोस नसतो ना? नाहीच आहे. नाही, मी अगर जरा ती मला थोडी ऍसिडिटी झाल्यासारखं वाटलं ना, म्हणून घेतली गोळी. नक्की? हो हो नक्की. पण ते तू काय, तुझं काय काम होतं? कशासाठी आली होतीस तू? हा, ते राहिलंच. माझी जी इंटरनल एक्झाम होणार होती त्याची डेट डिक्लेअर झाली आहे. परवापासून एक्झाम आहे. बाबा प्लीज माझा अभ्यास घ्या ना, माझी रिव्हिजन घ्या ना. किती महत्वाचं काम होतं तुझं. हा, ते सोडू नको. ते विषयावरती बोलत राहिलीस तू. चल बर, चल चल ये रिव्हिजन करूया. ये. नाही नाही, आत्ता लगेच नको. तुम्ही आराम करा, आपण संध्याकाळी बसूया अभ्यासाला. बर ठीक आहे, तू म्हणशील तसं. हा बरं, आराम करा.
नाही दे नाही, बरोबर आहे तुझं सगळं बरोबर आहे. पण हे बघ, मैत्री मैत्रीच्या जागी असते आणि बिझनेस बिझनेसच्या जागी असतो. हा म्हणजे ते मैत्रीची शपथ वगैरे नको असतो. मला खरंच नाही जमणार रे. मी पूर्ण विचार केला आणि मग तुला सांगतोय की नाही, माझं उत्तर नाहीये, नाहीच समजतो. बाकी तुला ऑल द बेस्ट. नीट काम कर. चल. काय रे, काय झालं? अरे तो रमण मोकल आठवतो, माझा मित्र कॉलेजमधला? अच्छा हा, तो कॉलेज नंतर मुंबईला शिफ्ट झाला, त्याचं काय? हा तोच. त्याचा अचानक कॉल आला मला त्या दिवशी. तो मुंबईमध्ये नवीन बिझनेस सेटअप टाकतोय. बिझनेस बद्दल सगळं सांगत होता आणि सांगता सांगता त्याने मला ऑफर दिली, तू ये माझ्यासोबत आणि पार्टनर हो बिझनेस मध्ये. तेव्हाच त्याला सरळ नाही सांगितलं. आज परत त्याचा मला कॉल आला की काय विचार केलायस, पार्टनर होतोस का माझा, बिझनेस जॉईन करतोस का? त्याला म्हटलं की नाही जमणार रे असं डिरेक्ट जॉईन करणं. तसा धडाडीचा आहे तो, फायनान्स वगैरे आहे नीट त्याच्याकडे. पण इकडचं सगळं सोडून, तुम्हाला सगळ्यांना सोडून अचानक कसं काय मी निघून जाणार? मी नाही म्हटलं त्याला. एक मिनिट. आला तर बोला. आला का टेम्पो? थांबवा थांबवा, तिकडेच थांबवा, आलो मी. हा थांबा, टेम्पो आलो, मी आलो. मला भाऊजींना आता जी ऑफर आली ती बघता त्यांच्या मित्राने त्यांच्यात काहीतरी बघितलं असणार म्हणून ती ऑफर दिली. पण भाऊजी त्याचा विचार का करत नाहीये, नाही का म्हणतायत त्या ऑफरला? तर मला कसं माहित असणार त्याच्या डोक्यात नेमकं काय चाललंय, तो ऑफरला का नाही म्हणतोय? असं कसं? आपण बोलायला हवं त्यांच्याशी. हे बघा, त्यांनी जर तो बिझनेस जॉईन केला तर ते नवीन काहीतरी शिकतील, स्वतःच असं काहीतरी करू शकतील ना. आणि इथे राहिले तर सतत तुमच्या हाताखाली असणार, त्यांचं काहीच करू शकणार नाहीत ते. तिकडे गेले तर कसं नवीन काहीतरी शिकतील आणि त्याचा आपल्याला सुद्धा फायदा होईलच. तुझं म्हणणं बरोबर आहे, पण तू ऐकलंस ना तो फोनवर काय बोलत होता? की हे सगळं सोडून अचानक येणं कठीण आहे. आपण त्याला कितीही जा म्हटलं तरी तो तयार नाही होणार. नाही, आपण बोलून बघूया ना भाऊजींशी. मी बोलते, मी समजावेन त्यांना. हॅलो. हॅलो, अशोक वाडकर बोलतोय. हा, तुमच्या काही टेस्ट करायच्या होत्या, सरांनी सांगितलंय. हो हो, मी येतोच आहे तिकडे, निघालोच आहे मी, पोचतो. हा हो. अहो मास्तर, कुठं ते गेले बाई? काय नाही, ते जरा एका विद्यार्थ्याकडे जायचं होतं. कशाला दगदग करताय हो? हा, आराम करा ना बाई. आत्ता जेवण झालं ना बाई तुमचं? हा, मग आरामच करायचं बाई, बाहेर नाही पडायचं. चल. नाही, जाणं फार गरजेचं आहे. मुलींनी ताकीद दिलीये मला, तुम्हाला घराबाहेर पाठवायचं नाही. 2 दिवस आराम केल्याशिवाय घराच्या बाहेर पाऊल ठेवायचं नाही बाई. जा बाई, तुम्ही आराम करायचा. मला ओरडतील बाई त्या. तुम्ही आतमध्ये वा, चल आराम करा बाई. नाही विद्यार्थ्यांचं नुकसान. काही हट्ट करू नका बाई मास्तर. तुम्ही आता काय लहान मुलासारखं तुमचं? कोणाचं नुकसान होतंय? त्याला बोलवा इथं घरी. मग काय तर तुम्ही नाही बाहेर जायचं, आधी माझ्या समोर आतमध्ये जा बरं आणि आराम करा. चला. ठीक आहे. हा हो, जा. बाई, कसं थांबवायचं बाई यांना घरामध्ये? अरे बाबा,
तू असा विचार करत असशील ना की मग घरात सगळ्यांना खरं खरं सांगून का टाकत नाहीये? अगं आता कुठे सगळ्यांचे आयुष्य छान सुरू झाले आहेत आणि त्यात माझ्या या सांगण्याने सगळे पुन्हा माझ्या आजारपणाकडे वळते आणि वळले तरी काय करणार ग? खर्च खूप मोठा आहे ग, झेपणारा नाही आहे तो. पण खरं सांगू का तुला अनुभवा, तू जेव्हा गेलीस तेव्हा या सगळ्या मुली लहान होत्या, तेव्हा मला माझ्या मरणाची भीती वाटायची. वाटायचं की आधी तुझ्या जाण्यामुळे या सगळ्या पोरी आईच्या मायेला पारख्या झालेल्या आहेत. त्यात माझ्या जाण्याने बापाचं छत्र देखील त्यांच्या डोक्यावरनं गेलं तर काय होईल? आता लवकरच आपली भेट होईल तेव्हा मी तुला अभिमानाने सांगू शकतो अनुपमा की मी आपल्या या सगळ्या पोरींना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे, सक्षम केलेलं आहे त्यांना. उद्या बाप जरी त्यांच्या आयुष्यातनं वजा झाला तरी ते अगदी धीराने उभ्या राहतील, एकमेकींना छान सांभाळून घेतील, हमी देऊन सांगू शकतो मी तुला. आता मी सुखाने समाधानाने अगदी माझे डोळे केव्हाही मिटायला तयार आहे अनुभव. आता आम्हाला माझ्या मृत्यूची माझ्या मनामध्ये कसलीच भीती वाटत नाहीये मला. कसलीच भीती काकू काय करताय? काय नाही, जरा आवरावरी करत होते. बर बाबा खोलीत आहेत ना, आराम करत आहेत बाई. तुला सांगते जेवल्या निघाले होते बाई बाहेर. मी त्यांना दम दिला, म्हटलं आता अजिबात बाहेर जायचं नाही, खोलीत जाऊन आराम करा आता जरा वेळ. ऐकलं मग दम दिल्यावर ऐकलं. नाही ते मास्तर असले तरी आता बहीण या नात्याने मी हेडमास्टरीण झाले बाई त्यांची. मग काय तर बरं गेलं. मी बघते. हा उठवू नको पण. नाही उठवत. मी म्हणलं ना झोपलेत ते. चल त्याला उठवायला नको बाई, जाग यायची. जा तू आवरून यायचं आता. आलेच. बरं झालं बाई ऐकलं आणि झोपले. मम्मा भूक लागली आहे. देणार. दिवा लावून झाला की देणार खायला. पाया पडा. आणि त्याआधी अभ्यास करायचा. जा नोटबुक काढून ठेव, मी आल्याच. आलात तुम्ही? हो. 2 मिनिटं मी देते तुम्हाला पाणी. हा यांचा फोटो इथे.
सकाळी तुम्ही गायत्रीला म्हणालात ना, शमिकाची काळजी घेईल, तिच्यावर जीव लावेल, तसाच शब्द मला राणाला द्यायचा. बर्फीची, वृंदाची मी आयुष्यभर काळजी घेईन. त्यांच्या चेहऱ्यावरचं हे हसू कायम राहील याच्यासाठी मी आयुष्यभर प्रयत्न करीन. शब्द आहे माझा तुला. तुम्हाला माहितीये, आज ना खरंच मला खूप छान वाटतंय. म्हणजे गायत्री माझ्यासोबत होतीच कायम, पण आता राणाचंही आपल्या संसारावर लक्ष असेल, नाही का? अजिंक्य, पण हे संसार आपण जे म्हणतो ते यापेक्षा काही वेगळं असतो का? नाही, म्हणजे जसा मी आहे, जशा तुम्ही आहात, तसंच आपण एकमेकांना स्वीकारणं म्हणजेच संसार, नाही का? वृंदा, माझं सरळ आणि साधं म्हणणं आहे, या घरात जर माझ्या आधीच्या आयुष्याला स्थान असेल तर मग तुमच्या आधीच्या आयुष्याला पण मान असलाच पाहिजे. तुम्ही बसा, मी पाणी आणते. बेळवाली, बेळ आली आहे, बेळ लवकर या सगळ्यांनी, बेळवाली. बाई बाई बाई, आल्या आल्या गोंगाट करतो बाई हा पोरगा. तू का? ठीक आहे, मग तू नको खाऊस बेळ. ए नाही नाही, असं कसं? सगळ्यांसाठी बेळ आणलीस ना बाई, मला पण पाहिजे ना. मग पण मी गोंगाट घालतो की नाही, मग मी आणलेली बेळ कशाला हवी आहे तुला? नको खाऊस तू. नाही नाही, तुझा आवाज बंदच होता, माझे कान वाजले. मी काय म्हणते, बेळ आणलीस ना, त्याच्याबरोबर चहा कसा वाटेल बाई? कडक. हो. हा हा, आई एक नंबर बोललीस बघ. हा हा, तू करतेस ना चहा? बाई मीच करणार बे. छान मांडवली. असू दे, भेळ बरोबर आईच्या हातचा चहा मिळणार असेल तर ही मांडवली आम्हाला चालेल. भेळ आणलीये? हो, बाबा आपल्यासाठी जिथून भेळ घेऊन येतात ना, तिकडूनच आणलीये. ए मग एक अख्खी भेळ मला. मुक्ता, तुला आठवतंय, बाबा माहितीये ना, प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार भेळ आणतात. ए हो, खरंय, बाबा ना ग्रेट आहेत. पण हो, काका आहेत कुठे? आत आहेत खोलीत, आराम करतायत बाई. आम्ही काय केलंय माहितीये का, आज त्यांना घराबाहेर पाऊल ठेवूच दिलं नाही बाई. हा, मी बोलवते. अहो नाही, थांबा, मी बोलवते. तुम्ही चहाचं बघताय ना? हो मी बघते. हा, आलेच. बोल, टाकते बाई चहा, कडक घेऊन जाऊ. बाबा, 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 उठा. अरे
पोरी. अगं अगं तू अगं हा इतक्या लवकर आलीस पण हा. आत्ताच तर जेवणाच्या वेळेला गेलात ना तुम्ही. हो बाबा, संध्याकाळ झाली आता. आम्ही दुकानात गेलो, तिथली कामं आटपली आणि घरी आलोय. काय झालंय तुम्हाला? बरं नाही वाटत आहे का? नाही नाही, मला काय झालंय काय नाही. मला वाटतं ना मला अगदी गाढ झोप लागली बहुतेक. ठीक आहे, तुम्ही फ्रेश होऊन घ्या. भेळ आणली आहे, ती खायला या बाहेर. हा हो या आलो मी जरा. या. हो लवकरच आपली भेट होईल तेव्हा मी तुला अभिमानाने सांगू शकतो, मी आपल्या या सगळ्या पोरींना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे. आता मी सुखाने समाधानाने अगदी माझे डोळे केव्हाही मिटायला तयार आहे अनुपमा.